आज फुरसतीत आलायत ना? फुरसतीत आहात ना जरा? काय उद्या 12 वाजे मी एकट्याने भाषण करत बसायचं? तुला काय बसून ऐकायला? मी ज्या वेळेला राजकारणामध्ये आलो त्यावेळेला माझं पहिलं जेव्हा भाषण झालं आणि त्या पहिल्या भाषणानंतर मला जेव्हा माननीय बाळासाहेबांनी बोलवलं, एक एक वाक्य सांगितली होती त्यावेळेला. काही काही जसं स्क्रू फिट व्हावा ना तशी आतमध्ये गेली ती वाक्य. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की भाषण जेव्हा करशील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, काय बोललो याला महत्व नाही, आज तू येऊन त्यांना काय दिलंस याला महत्व आहे. समोरच्यांना विचार करायला काय दिलंस. आणि मी नेहमी एक भाषण करताना माझ्यावरती एक मानसिक दडपण पण असतं की मी आज काय तुम्हाला देऊ, काय सांगू तुम्हाला, नवीन काय देऊ, ज्याच्यातनं तुम्ही विचार करायला लागाल. हे सरकार विचार करायला लागेल. पण आज तुम्हाला सगळ्यांना, देशालाच अख्ख्या करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले. करमणुकीमध्ये IPL चालू आहे, मग अजून कुठचे पिक्चर येत आहेत, मग ते हाऊसफुल जात आहेत, मग टेलिव्हिजनवरती. मी आज तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करणार आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी नम्र विनंती करणार आहे. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इंस्टाग्राममधनं बाहेर या. सकाळी संडास नाही, लवकर बाहेर याल. मध्यंतरी ते आमचे ते काय ते रील बाज वगैरे सगळे आले होते, मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात. मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना त्याची लक्षणं आहेत ती. तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला गुंतवून ठेवले आतमध्ये. तुम्हाला ह्या सगळ्या करमणुकी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचं आणि सरकारला तुम्ही प्रश्न नाही विचारायचे. सरकारला तुम्ही प्रश्नच विचारता कामा नयेत. तुम्ही इतके अडकून आतमध्ये गेले पाहिजेत की त्या गोष्टींचा विचारही तुम्ही मनामध्ये आणता कामा नये. याच्यासाठीचं हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात सुरू नाही आहे, जगभर सुरू आहे की सरकारांना प्रश्नच विचारू नयेत आणि तुम्ही अडकून राहावं. IPL मध्ये अडकावं, चित्रपटामध्ये अडकावं, टेलिव्हिजनमध्ये अडकावं, मोबाईलमध्ये अडकून राहावं. मोबाईल तर आपला एक अवयवच झालाय. आणि म्हणून आजूबाजूला आपल्याला काही बघता येत नाही, पाहता येत नाही, विचार करता येत नाही. जसे पूर्वीच्या काळामध्ये लोक जसे रस्त्यावरती येत असत, आता काय नाही, मी माझा राग व्यक्त केला मोबाईलवर, आता कशाला रस्त्यावरती येऊ. हे तुम्हाला गुंतवून टाकणं आहे. आणि मग महाराष्ट्रामधले जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत, यांना प्रश्नच विचारायचे नाहीत. एका बाजूला आमच्या टेलिव्हिजन चॅनलवाल्यांची वाट लावून ठेवली आहे. सारखा वरून दबाव, सारखा वरून दबाव. ही बातमी टाकायची नाही, या बातम्या करायच्या नाहीत, ही करायची नाही, सरकारला विरोध करायचा नाही.